संगमनेर येथील चंदूकाका सराफ यांच्या वतीनं राष्ट्रीय शेतकरी दिनाचं औचित्य साधत युवा शेतकरी तसेच संगमनेर तालुक्यातील आदर्श व्यक्तिमत्वांचा सन्मान सत्कार पुरस्कार देऊन करण्यात आला आहे। यावेळी संगमनेर येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ खेमनर, संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तसेच रयत शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुकाध्यक्ष, जनसंवाद चॅनलचे संपादक पत्रकार दत्तात्रय घोलप, योगेश घुले, योगेश उगले, ज्ञानेश्वर गुंजाळ, अखिलेश सुपेकर, गणेश करंजेकर, साई भागवत, आदर्श फोटोग्राफर दिगंबर घोलप, नितीन घुले आदींसह मान्यवरांचा सन्मान सत्कार करून त्यांना पुरस्कारानं गौरवण्यात आला आहे। चंदूकाका सराफ संगमनेर शाखेचे ब्रँच मॅनेजर दीपक दातीर, सुशांत पाटील, समीर तळेकर, निकेता आढाव, निशा अभंग यांसह संपूर्ण स्टाफनं कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले आहे। सर्वच पुरस्कारार्थींचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे आज आपण शेतकरी मेळा आयोजित केला होता। त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांना बोलावून आपण आमंत्रित करून त्यांचा गौरव केलेला आहे चंदूकाका सराफ कडून। सर्वप्रथम 23 डिसेंबर म्हणजे राष्ट्रीय कृषी दिन। आपल्या शेतकऱ्याचा दिवस आहे आजचा आणि चंदूकाका सराफ हे आपला चंदूकाका सराफ आम्हाला जे इन्व्हाइट केलं आणि सगळं त्या मॅनेजमेंटचे आभार मानतो। आपण सर्व शेतकऱ्यांना इथं बोलावलं, सर्व शेतकऱ्यांचा मान सन्मान केला आणि सगळ्या शेतकऱ्यांना प्रगतशील युवा शेतकरी पुरस्कार 2025 तुम्ही हे सन्मान चिन्ह आम्हा सर्वांना दिलं। आम्ही शेती करतो, आमच्या शेतीची कामाची पोच पावती तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचली। सगळ्यात मोठा आनंद म्हणजे वैयक्तिक माझ्यासाठी आहे, माझ्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी। शेतकरी कष्ट करतोय, जगाचं पोट भरवतोय आणि मगाशी सरांनी हे केलं, कुठे गेले सर, हे एक म्हटले नुसतं म्हणून नाही चालणार की शेतकरी हा जगाचा अन्नदाता आहे, तर त्यासाठी तरुण पिढीला आता शेती हातात घ्यायला लागणार आहे। जसं आपले सगळे तरुण आहे, मी अजून बाकी तरुणांपर्यंत हा संदेश पोहोचला, आता व्हिडिओ तर आपले जाणार आहे सगळ्यांपर्यंत। तरुणांनी जर शेती हातात घेतली तरच शेती पुढे जाणार आहे, शेती टिकणार आहे। आणि आपल्याला अजून जर शेती पुढे न्यायची असेल तर शेतीमध्ये नवनवीन पिकं आपल्याला करायला लागतील। नवनवीन पिकं केली त्याच्यातून आपल्याला थोडंफार उत्पन्न निघणार आहे आणि उत्पन्न निघून अजून आपण पुढचे पिकं करणार आहे आणि त्याच्यातून नक्की आपल्या शेतकऱ्याला 2 पैसे भेटणार आहे। अशा पद्धतीने जर आपण शेतीचं नियोजन केलं तर नक्कीच शेतकऱ्याचे दिवस चांगले येणार आहे। पण जर आपण रडत करत जर शेती केली तर शेतकऱ्याचे दिवस कधीच येणार नाही। आपण जर ठोक पिकं जर करायला सुरुवात केली तर नक्की आपल्या शेतकऱ्याचे पैसे घडतील। पुन्हा एकदा चंदूकाका सराफचे मी मनापासून आभार मानतो, सगळ्या मॅनेजमेंटचे मी खरंच आभार मानतो का शेतकऱ्याला तुम्ही आज इतका मोठा मान सन्मान दिला। मनापासून सगळ्यांचे धन्यवाद। थँक्यू।